म्हणजे हास्यास्पद सत्ताधारी करतात. म्हणजे ह्यांना सांगायचं आयुक्तांना काय कमी करायचंय आणि यांनी आंदोलन करायचंय, ही कोणती दिशा हो? लोकांना सगळं कळलेलं आहे भारतीय जनता पार्टीची कूटनीती आहे. आणि शास्त्री माफ काय केले? अहो व्याज माफ आहे. शास्त्री अजून लोकांना कळलेलं नाही. अजून ते मालमत्ता कर भरण्यासाठी काहीतरी टाइम पिरियड लावलाय आणि त्या टाइम पिरियड मध्ये जर कराल तर तुम्हाला 90%, बाकी टाइमात कराल तर 75%, असे त्यांनी स्टेज वापरलेत. 10% व्याज आहेत. शास्त्री माफ कुठे? एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं काय पूर्णपणे शास्त्री माफ करू, पूर्णपणे शास्त्री माफ केलेली नाही. आणि लोकांना मालमत्ता कर भरण्यासाठी हे काय त्यांनी हे केलंय ते चुकीचं आहे. लोकांचा संभ्रम निर्माण झालाय. आम्ही महाविकास आघाडी याच्यावर मोर्चा काढला. सत्ताधारी आंदोलन करतात ते सर्वसाधारण जनताला समजते. आपल्याला पत्रकारांना समजलेलंच आहे कशा करता आंदोलन करतात. मग आम्ही जर आम्हाला केलं असता त्या दिवशी आंदोलन, आम्हाला असे भपके नको आहेत. आम्ही भरपूर आंदोलन केलीत मालमत्ता कराच्या विरोधात आणि शास्त्रीचा तो विषयच नव्हता. हे शास्त्री माफ करण्याचं यांचं नाटक हे सगळं थोटांड आहे. येणाऱ्या पनवेल महापालिकेच्या इलेक्शन मध्ये मालमत्ता कर, शास्त्रीचा विषय, सगळे कॉन्ट्रॅक्ट विषयी, सगळ्याविषयी आम्ही आवाज उठवणार आहोत. बरंचसं याच्यात वीक पॉईंट भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून यांनी हा शास्त्रीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तो आयुक्त घेणारच होते, आयुक्तांच्याच अखत्यारीत होता, परंतु यांनी नाटकबाजी करून तिथे आंदोलन केलं आणि दुसऱ्या दिवशी शास्त्री माफचा निर्णय घेतला. विरोधक म्हणून एकदम आम्ही लढणार, पूर्णपणे लढणार. ह्यांना ज्या त्यांचे वीक पॉईंट आहेत कशा रीतीने आम्हाला विरोधक म्हणून मी तुम्हाला सांगतोय का आम्ही जाहीरनामा काढणार आहोत. मालमत्ता कराच्या बाबतीत आम्ही जो अवास्तव मालमत्ता कर वाढवून ठेवलाय तो आम्ही कमी करणार. आणि जी 500 चौरस फुटाच्या घराची जशी नवीन मुंबई, ठाणे आणि मुंबईला माफ केलेलं आहे तसं आम्ही पहिलं करून घेऊ. हे आम्ही पब्लिकला, नागरिकांना आवाहन करतोय का आमच्या महाविकास आघाडीला आपण भरघोस मतदान द्या आणि जी वचनं देऊ ती पुरी करू. 31 तारखेला आमचा आपल्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांचा 31 तारखेला पनवेल नवीन मुंबई महापालिके आणि सिडकोवर मोर्चा आहे. त्यावेळी आम्ही निवेदन देणार आहोत या सिडकोने कशा रीतीने आम्हाला फसवले. आता आपण पाहिलं असाल आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार बालदी यांनी विधानसभेमध्ये या पाण्याविषयी आवाज उठवला. का आवाज उठवायला लागते? 15 वर्ष तुम्ही का झोपले होतात का? आताच आवाज उठवत आहे. 15 वर्षापूर्वी आवाज उठवला असता तर आपल्याला मोरब्याचं पाणी मिळालं असतं. आपल्या इथल्या मोरब्याचं पाणी ठाणे महापालिकेला जाते, नवीन मुंबई महापालिकेला जाते. रायगडला जिल्हे परमेश्वरांनी पाणी ते जाते ठाणे जिल्ह्याला.